अधिक मास महात्म्य अध्याय 25. श्री गणेशाय नमः. लक्ष्मीच्या विनंतीवरून विष्णूने स्नानदानादींनी युक्त असे अधिक मासाचे व्रत केल्यास कसा लाभ होतो याचे उदाहरण म्हणून एक कथा लक्ष्मीला सांगितली. पूर्वी वीरबाहू नावाचा मोठा उदार दानी राजा होऊन गेला. त्याची पत्नी यशोमती ही सुंदर पण अभिमानी होती. धनयौवनाचा तिला मोठा गर्व होता. त्या राजाचा प्रधान मंडन नावाचा होता. तो शूर, स्वामीभक्त व श्रीमंत होता. आपापल्या गुणांनी ते युक्त होते. प्रधान भार्या गुणवती नावाची होती. ती मात्र धर्मशील व उदार होती. त्या राजाला आणि राणीला गर्वामुळे कशी दैन्यावस्था आली त्याची कथा ऐक. प्रधानावर राज्य सोपवून वीरबाहू आणि यशोमती सर्व प्रकारच्या विलासात दंग झाले. पुढे त्यांना 2 मुलगे झाले. सुबाहू आणि शतबाहू अशी त्यांची नावे होती. ते तरुण झाले. पुढे अधिक मास आला. गुणवती यशोमतीच्या सेवेकरिता राजवाड्यात आली असता यशोमतीचे प्रचंड वैभव पाहून तिला वाटले, पूर्वाकर्माप्रमाणे ही एवढे वैभव भोगीत आहे, पण हिने जर आता सत्कर्म केले नाही तर सर्व लयाला जाईल. तेव्हा तिला कल्याणकारक व्रत सांगण्यास सांगावे. तिने प्रसंग पाहून राणीला सूचना केली, अधिक मास आला आहे, त्यात तू काहीतरी व्रत कर, म्हणजे तुझे सुख अक्षय टिकेल. पण राणीने काही ऐकले नाही. तिने अधिक मासाची निंदा केली. त्याचा परिणाम असा झाला की काही दिवसातच तिचे 2 पुत्र ज्वराने मरण पावले. गुणवती तिच्या सांत्वनार्थ गेली. तेव्हा त्या दोघी रडू लागल्या. त्यावेळी राणीने गुणवतीकडे पाहिले. तो तिचा चेहरा तेजस्वी आणि भांगामध्ये शेंदूर घातलेला होता. तिने अलंकार धारण केले होते. वस्त्र उत्तम होते. ते पाहून राणी तिच्यावर भडकली आणि तिला घालून दिले. गुणवती घरी गेली. तिला खूप वाईट वाटले. राजाला कळले, प्रधानालाही कळले. प्रधानाने आपल्या पतीला प्रत्यक्ष पाहिले. तो तिचे मुख संपूर्ण शृंगारलेले होते. पुत्रशोकाने आम्ही व्याप्त असताना प्रधानाची बायको नटते याचा राग येऊन राजाने त्या दाम्पत्याला बंदीत टाकले. त्यावेळी दोघांनी श्रीकृष्णाचा धावा केला. राजा राणीच्या स्वप्नात जाऊन श्रीकृष्णाने त्यांना सांगितले, गुणवतीने पूर्वी अधिक मास व्रत केलेले आहे, त्यामुळे तिला या जन्मात अक्षय असे मुखालंकार, काजळ, कुंकू, सिंदूर, तांबूल, वेणी इत्यादी सर्व प्राप्त झाले आहे. ते निघू शकत नाही. त्यांना बंदीतून काढा. राणीने अधिक मासाची निंदा केली म्हणून तुमचे पुत्र मेले. राजा राणी जागे झाल्यावर त्यांना वाईट वाटले. गुणवतीला मुक्त करून त्या दोघांनी तिच्या मुखावरील सर्व शृंगार पुसून काढण्याचा प्रयत्न केला, पण तो अजिबात निघाला नाही. तेव्हा दोघांना खूप लज्जा वाटली. त्यांनी गुणवतीची माफी मागितली. अधिक मास व्रताचे महात्म्य लोकांना प्रत्यक्ष कळून आले.